हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. याच्या अगोदर आपण अल्कोहोल, फिनॉल, इतर हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा काही थोडासा पार्ट राहिला होता, तो फिनिश केला होता. आजचं जे लेक्चर आहे याच्यामध्ये आपण अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हा जो टॉपिक आहे त्याची सुरुवात करतो आहे. आता हे अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हे टॉपिक जो आहे तो सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की बाबा कार्बोनाइल कंपाऊंड म्हणजे काय असतात. कार्बोनाइल कंपाऊंड्स हे माहिती असेल तर त्या ठिकाणी हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. आता कार्बोनाइल कंपाऊंड जे आहेत ते कार्बोनाइल कंपाऊंड एक्झॅक्टली कार्बोनाइल कंपाऊंड म्हणजे काय? द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच carbonyl group are the organic compound containing carbonyl group, that compounds are called carbonyl compound. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनाइल ग्रुप जो आहे तो प्रेझेंट असतो अशा कंपाऊंडला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? कार्बोनाइल कंपाऊंड. थोडक्यात काय, कार्बोनाइल कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये कार्बोनाइल ग्रुप म्हणजेच काय, C+O हा ग्रुप ज्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतो अशा कंपाऊंडला आपण कार्बोनाइल कंपाऊंड्स म्हणतो. ठीक आहे. आता हे जे कार्बोनिल कंपाऊंड जे आहेत एक्झॅक्टली जर आपल्याला डिफाईन करायचं झालं तर या स्ट्रक्चरवरून त्या ठिकाणी डिफाईन करता येतं. काय कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय? अ फंक्शनल ग्रुप इन विच कार्बन ॲटम इज अटॅच्ड टू द ऑक्सिजन ॲटम बाय डबल बॉन्ड अँड द रिमेनिंग टू व्हॅलन्सीज आर फ्री इज कॉल्ड कार्बोनाइल ग्रुप. म्हणजे या ठिकाणी हा कार्बन ॲटम ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्डने कनेक्ट होतो आणि त्याच्या ज्या राहिलेल्या दोन व्हॅलन्सीज जे आहेत ते फ्री राहतात. असं ज्या ठिकाणी ज्या कंपाऊंडमध्ये असं त्या ठिकाणी स्ट्रक्चर असतं त्या कंपाऊंडला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? कार्बोनाइल कंपाऊंड्स. आणि ग्रुप म्हणजे काय, तर ज्या कार्बोनाइल ग्रुप म्हणजेच काय, कार्बन ॲटम हा ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्डने कनेक्ट असतो आणि दोन व्हॅलन्सीज जे आहेत त्याच्या फ्री राहतात, त्यांना आपण कार्बोनाइल ग्रुप म्हणतो. ठीक आहे. आता हे कार्बोनाइल ग्रुप जे आहेत हे क्लासिफाय केले जातात कार्बोनाइल कंपाऊंड्स. म्हणजे कार्बोनाइल कंपाऊंड्समध्ये त्या ठिकाणी कोणकोणते येतात कार्बोनाइल कंपाऊंड्स हे आपल्याला बघायचं आहे. कार्बोनाइल कंपाऊंड्स. ठीक आहे. आता या कार्बोनाइल कंपाऊंड्समध्ये फंक्शनल ग्रुप कोणकोणते येत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो इझिली अंडरस्टँड होईल. याच्यामध्ये आपण हे सगळेचे सगळे कार्बोनाइल कंपाऊंड्स पाहणारच आहोत. ठीक आहे. आता हे कार्बोनाइल कंपाऊंड जे आहेत त्या कार्बोनाइल कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप जे ते फंक्शनल ग्रुप कोणकोणते येतात. पहिला इथं आपण डिफाईन केला आहे तोच घेऊया. अल्डिहाइड. अल्डिहाइडमध्ये त्या ठिकाणी काय राहतो? R, C+O आणि H काय होते, तर कार्बोनाइल ग्रुप त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे अल्डिहाइड. देन त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा कीटोन. कीटोनमध्ये त्या ठिकाणी काय राहतं? R, C+O आणि R. याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? कार्बोनाइल ग्रुप. कार्बन ॲटम ऑक्सिजनशी डबल बॉन्डने कनेक्ट आहे आणि दोन व्हॅलन्सीज काय आहेत? फ्री आहेत. कीटोन. देन नेक्स्ट पुढचा जो आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये स्ट्रक्चर कसं राहतं? R, C+O OH. 11th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेलंच आहे. फक्त जास्त सिम्पली फक्त रिवाईज करायचं बाबा कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये त्या ठिकाणी कोणकोणते फंक्शनल ग्रुप्स मोडतात कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे त्याच्यामध्ये मोडतो आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. नंतर हे तीन तर झाले आपल्याला या टॉपिकमध्ये, हे तीन स्टडी करायचे आहेत हे फंक्शनल ग्रुप. त्याचबरोबर दुसरे सुद्धा आहेत, त्याच्या काही रिॲक्शन्स आहेत, काही नोमेनक्लेचरचा पार्ट आहे, तो सुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यामध्ये कुठला स्टडी करायचा आहे? R, C+O आणि OR. इस्टर हा एक, याच्या रिॲक्शन्स आहेत त्यासुद्धा आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहेत. किंवा केमिकल प्रॉपर्टीज कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये त्या ठिकाणी आहे इस्टरचं प्रिपरेशन. देन नेक्स्ट पुढचा जो आहे तो म्हणजे अमाइड. अमाइडमध्ये त्या ठिकाणी कसं राहतं लिंकिंग? R, C+O आणि या साईडला NH2 अमाइड. नेक्स्ट बघा अमाइड नंतर पुढचा जो आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे असाइल हलाइड. असाइल हलाइड बघितलेलं आपण R, C+O आणि पुढे काय राहतो? X राहतो. ठीक आहे. पेडलर क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन आपण त्यामध्ये बघितलेलं आहे. असायलेशन रिॲक्शनमध्ये असाइल हलाइड
देन त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे शेवटचा यामध्ये राहतोय तो मध्ये ॲसिड अनहायड्राइड. ॲसिड अनहायड्राइडमध्ये स्ट्रक्चर कसं राहतं, RC डबल बॉन्ड O देन C डबल बॉन्ड O आणि R. ॲसिड अनहायड्राइड. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला हे तीनच स्टडी करायचे. कुठले, अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड या 3 कार्बोनाइल फंक्शनल ग्रुपचा स्टडी जो आहे तो आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. बाकीचे सुद्धा आहेतच, हे सुद्धा आपल्याला याच्या रिॲक्शन्स असतील किंवा प्रिपरेशन असेल हे सुद्धा बघायचंच आहे. काही रिॲक्शन आहेत त्या आपल्याला कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजनमध्ये बघायचे आहेत, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये याच्या रिॲक्शन्स आहेत, हे आपण बघतोच क्रिडलक्राफ्ट असायलेशनमध्ये. हे सुद्धा आपल्या झालेले आहेत रिॲक्शन किंवा पुढच्या टॉपिकमध्ये येणारच आहेत. म्हणजे हे कार्बोनाइल कंपाऊंड जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो फिक्स विचारला जातो बघा. ठीक आहे, एवढं समजलं बघा. कार्बोनाइल कंपाऊंड म्हणजेच काय, तर कार्बन ॲटम ज्या कंपाऊंड्समध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कार्बोनाइल ग्रुप जो आहे तो प्रेझेंट असतो अशा कंपाऊंड्सना आपण कार्बोनाइल कंपाऊंड म्हणतो आहे. कार्बोनिल फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, तर फंक्शनल ग्रुप इन विच कार्बन ॲटम इज अटॅच्ड टू द ऑक्सिजन ॲटम बाय डबल बॉन्ड अँड द रिमेनिंग व्हॅलेन्सीज ऑफ कार्बन ॲटम्स आर फ्री. दॅट फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड कार्बोनाइल फंक्शनल ग्रुप. त्याच्यामध्ये कार्बोनाइल कंपाऊंड जे क्लासिफाय करताना या टोटल 7 फंक्शनल ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, इस्टर, आमाइड, असाइल हालाइड आणि ॲसिड अनहायड्राइड. हे 11th स्टँडर्डमध्ये झालेलंच आहे, फक्त जस्ट रिवाईज करतो आणि हे तुम्हाला माहिती आहेत सर्व गोष्टी. जर काही माहिती नसतील यातल्या गोष्टी तर त्या अंडरस्टँड करून घ्या आत्ता, तरच हा आपल्याला टॉपिक समजेल. हे 7च्या 7 तुम्हाला फंक्शनल ग्रुप माहिती असणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुप जे आहेत ते समजले असतील. महत्त्वाचा पार्ट आहे हे, जर तुम्हाला आलं तरच पुढचा पार्ट जमेल, अदरवाईज त्या ठिकाणी पुढचा पार्ट तुम्हाला येणार नाही. हे जनरल आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला CET नीट JEEची तयारी जी करायची असेल तर डेप्थमध्ये जाऊन स्टडी करावा लागेल. ठीक आहे, आता याच्यानंतर हे झाल्यानंतर पुढचा जो पार्ट बघायचा आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ कार्बोनाइल फंक्शनल ग्रुप. स्ट्रक्चर ऑफ कार्बोनाइल फंक्शनल ग्रुप. स्ट्रक्चर जे आहे ते कार्बोनाइल फंक्शनल ग्रुपचं आपल्याला एक्सप्लेन करायचं किंवा याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. CET, नीट, JEE एक्झाम, तुमची थेरीची एक्झाम असेल त्याच्यामध्ये विचारला जातो. महत्त्वाचा पार्ट आहे बघा, स्ट्रक्चर ऑफ कार्बोनाइल ग्रुप. कार्बोनाइल ग्रुप जो आहे तो मी इथं डिफाईन करतो सिम्पली. C डबल बॉन्ड O आणि 2 व्हॅलेन्सी जे आहेत ते ओपन ठेवलेले आहेत मी. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक्सप्लेन करताना पहिला पॉईंट काय आपण एक्सप्लेन करतो, कुठल्याही फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर डिफाईन करताना आपण सुरुवातीला या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन डिफाईन करतो. हा कार्बन ॲटम जर बघितला डबल बॉन्डने ऑक्सिजनला कनेक्ट आहे म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय राहणार, sp2 हायब्रिडायझेशन, पहिला पॉईंट. ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून आपल्याला डिफाईन करायचं काय, तर त्यामध्ये नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स किती आहेत, तर 3 आहेत. ऑक्सिजन बरोबर 1 आहे आणि 2 व्हॅलन्सी जे आहेत फ्री आहेत ते ठिकाणी सिग्मा बॉन्ड आहे आणि एक जो बॉन्ड आहे तो त्या ठिकाणी पाय बॉन्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. कार्बनचं sp2 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल हे ओव्हरलॅप होतं ऑक्सिजनच्या ऑर्बिटल बरोबर आणि हा सिग्मा बॉन्ड फॉर्म होते. कार्बनचं अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आणि ऑक्सिजनचं अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल हे लॅटरली ओव्हरलॅप करून पाय बॉन्ड फॉर्म होतं. हे जर लिहिलं तरी त्या ठिकाणी चालते. आणि ह्या ज्या कार्बन चं sp2 हायब्रिडाइज्ड आणि ह्या व्हॅलन्सीज फ्रीज आहेत या ठिकाणी हा हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म करेल किंवा त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप बरोबर बॉन्ड फॉर्म करेल. ठीक आहे, किंवा दुसरं काय त्या ठिकाणी ॲटम असेल त्याच्याबरोबर किंवा ग्रुप असेल त्या ग्रुपबरोबर त्या ठिकाणी बॉन्ड जो आहे तो सिग्मा बॉन्ड फॉर्म केला जातो. ठीक आहे, आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट, ज्यावेळेस sp2 हायब्रिडायझेशन असतं तर त्यावेळेस त्या ठिकाणी जॉमेट्री जी आहे ती जॉमेट्री काय राहते. sp2 हायब्रिडायझेशन सांगितलेलं तुम्हाला, जॉमेट्री काय राहते, प्लेनर ट्रायगोनल जॉमेट्री राहते. ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, ज्यावेळेस ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री असते त्यावेळेस त्या ठिकाणी हा ऑक्सिजन, कार्बन ॲटम आणि इथला हायड्रोजन असेल किंवा अल्काइल ग्रुप असेल किंवा दुसरा त्या ठिकाणी ॲटम असेल किंवा ग्रुप असेल त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल जो आहे तो बॉन्ड अँगल किती राहतो, 120 डिग्री. हा प्रत्येक बॉन्ड अँगल जो आहे तो त्या ठिकाणी 120 डिग्रीज राहतो. याच्यामध्ये कुठलाही बॉन्ड अँगल त्या ठिकाणी कन्सिडर करा, हा 120 डिग्रीज राहणार. हा ऑक्सिजन, कार्बन आणि इथला ॲटम, हा ऑक्सिजन, कार्बन आणि इथला ग्रुप असेल किंवा इथला
ग्रुप ॲटम, कार्बन ॲटम आणि इथला ग्रुप ॲटम काय असेल तो, याच्यामध्ये बॉन्ड अँगल जो आहे तो बॉन्ड अँगल किती राहतो 120 डिग्री हा त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल राहतो. अजून त्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं असेलच तर त्या ठिकाणी काय एक्सप्लेन करू शकता की बाबा हा जो ऑक्सिजन ॲटम आहे या ऑक्सिजन ॲटमवरती 2 लोन पेअर प्रेझेंट असतात, हे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. आता हे याच्यामध्ये आपण पाहिलं की बाबा जो ऑक्सिजन ॲटम आहे त्याच्यावरती लोन पेअर 2 प्रेझेंट आहेत. मग या ठिकाणी हे जे ॲटम्स आहेत हे सगळे एकाच प्लेनमध्ये आहेत, पेपरच्या प्लेनमध्ये. फक्त या ठिकाणी काय राहतं, इलेक्ट्रॉनचं क्लाउड जे आहे ते इलेक्ट्रॉन क्लाउड, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड हे अबाव आणि बिलो द प्लेन, त्या ठिकाणी प्लेन अबाव आणि बिलो या प्लेनच्या राहतं. ठीक आहे, हे एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. पाय इलेक्ट्रॉन क्लाउड हा त्या ठिकाणी पेपरचा प्लेन असेल की त्या पेपरच्या प्लेनच्या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला त्या ठिकाणी पेपरच्या प्लेनच्या त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन क्लाउड राहतो. ठीक आहे, एवढे पॉईंट्स त्यामध्ये सफिशियंट आहेत. हे तुम्हाला त्या ठिकाणी डिफाईन करता आले पाहिजेत किंवा माहिती असणं गरजेचं आहे. पेपर पहिला पॉईंट हायब्रिडायझेशन, त्याच्यानंतर जॉमेट्री, नंतर बॉन्ड अँगल आणि पाय इलेक्ट्रॉन क्लाउड कुठं राहतं पेपरच्या प्लेनच्या वरती आणि पेपरच्या प्लेनच्या खाली. हे सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन आणि तुमचं पाय बॉन्ड फॉर्मेशन हे तुम्हाला डिफाईन करता येईल, त्याच्यामध्ये काय अडचण येणार नाही. याच्या अगोदरसुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, काय अडचण आहे का बघा. स्ट्रक्चर ऑफ कार्बोनाइल फंक्शनल ग्रुप, काय जर शंका आली काही विचारायचं असेल तर ते विचारा. नंतर सोपं आहे अगदी. स्ट्रक्चर ऑफ कार्बोनाइल फंक्शनल ग्रुप हे 3 पॉईंट्स फक्त त्यामध्ये महत्त्वाचे मेन्शन झाले पाहिजेत. ठीक आहे, तर स्ट्रक्चर ऑफ कार्बोनाइल फंक्शनल ग्रुप हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायचं आहे बघ, C∪O. आता हा जो ऑक्सिजन ॲटम आहे या ऑक्सिजन ॲटमवरती 2 लोन पेअर प्रेझेंट आहेत. ठीक आहे, ऑक्सिजन ॲटम त्याच्यावरती लोन पेअर प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर ऑक्सिजन ॲटम जर बघितलं तर हा ऑक्सिजन ॲटम कार्बनपेक्षा त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हे जे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे तो ऑक्सिजन ॲटम स्वतःकडे पुल करतो आहे आणि पुल केल्यानंतर त्या ठिकाणी काय होते बघा, सी देन सिंगल बॉन्ड, ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इकडं पुल केली. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे त्यामुळे ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज जो आहे तो चार्ज बिअर होता आणि निगेटिव्ह चार्ज बिअर होतो आणि या कार्बन ॲटमवरती चार्ज जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज बिअर होते. म्हणजेच काय तर हा C∪O ग्रुप जो आहे हा त्या ठिकाणी पोलर बॉन्ड आहे आणि याचं पोलरायझेशन होतं आहे कशामुळे तर ऑक्सिजन ॲटम हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्याचं पोलरायझेशन होतं आहे आणि त्याच्यामध्ये डायपोल मुवमेंट जे आहे ते डायपोल मुवमेंट दाखवली जाते. हे एक त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ऑक्सिजन ॲटम हा इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे पुल करतो आहे, त्याच्यामुळे चार्जेसचं सेपरेशन होतं आहे, पोलरायझेशन होतं आहे. हा बॉन्ड जो आहे तो बॉन्ड त्या ठिकाणी कोणत्या नेचरचा आहे, पोलर नेचरचा आहे आणि पोलर नेचरचा असून त्या ठिकाणी हा जो तुमचा बॉन्ड जो आहे त्याच्यामध्ये डायपोल मुवमेंट जे आहे ते डायपोल मुवमेंट दाखवली जाते. आता यामध्ये रिॲक्टिव्हिटी जे आहे ती रिॲक्टिव्हिटी कशावरती डिपेंड आहे, अल्डिहाइड आणि कीटोनची. तर या पोलर नेचरवरतीच, या बॉन्डच्या पोलरायझेशनवरतीच त्या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी डिपेंड आहे. म्हणजे रेझोनन्स जे आहे ते रेझोनन्स या ठिकाणी पॉसिबल आहे. रेझोनन्स त्या ठिकाणी हे 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर त्यामध्ये फॉर्म होत आहे. हे स्ट्रक्चर याच्यामध्ये कन्वर्ट होतं आहे, पुन्हा याचं कन्वर्जन याच्यामध्ये होतं आहे. कशामुळे तर या ऑक्सिजन ॲटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह नेचरमुळे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये अराईज होत आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण आत्ता स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल फंक्शनल ग्रुप हा पॉईंट पाहिलेला आहे. आता हा स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल फंक्शनल ग्रुपच्या नोट्स माझ्याकडं आहेत. रफ नोट्स तुम्ही दाखवल्यानंतर तुम्हाला मी ह्या सेंड करेन. पर्सनली फक्त मला काय करा की मेसेज करा, सर नोट्स राहिलेले आहेत, नोट्स त्या सेंड करा म्हणून. ठीक आहे, आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो आपल्याला डेफिनेशन. अल्डिहाइड आणि कीटोन याच्या डेफिनेशन्स बघायचे आहेत. त्यामध्ये आपण सुरुवातीला अल्डिहाइड बघूया. अल्डिहाइड, ठीक आहे. आता अल्डिहाइड म्हणजे काय आपण याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये पाहिलेलंच आहे. काय पाहिलेलं होतं किंवा अल्कोहोलच्या रिॲक्शन्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये अल्कोहोलचं त्या ठिकाणी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट, प्रायमरी अल्कोहोलचा फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी अल्डिहाइड. हे आपण बघितलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं व्हिडिओ लेक्चरमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. हे आपण त्याच्यामध्ये
अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं होतं आणि अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइड किंवा कीटोनमध्ये करत होतं. मग त्यामध्ये प्रायमरी अल्कोहोलचं ज्यावेळेस आपण ऑक्सिडेशन करतो त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन जे त्या अल्डिहाइडमध्ये होतं. म्हणजे सिम्पली त्याची डेफिनेशन डिफाईन करायची झाली तर तुम्ही कशी करू शकता, अल्डिहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल असं त्या ठिकाणी म्हणलं तरी चालते. आता अल्डिहाइड म्हणलं की त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप कोणता येतो, RC डबल बॉन्ड O आणि H. मग हे जर डिफाईन केलं तरी त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे डेफिनेशनमध्ये चालू शकते. मग या स्ट्रक्चरवरूनच डिफाईन करायचं. बाबा याच्यामध्ये त्या ठिकाणी काय दिसते, द कार्बोनिल कंपाऊंड इन विच one of the free valencies of carbon atom is satisfied by hydrogen atom and the another valency is satisfied by alkyl or aryl group is called अल्डिहाइड. असं सिम्पली तुम्ही राईट करू शकता. एक जी व्हॅलन्सी जी आहे या अल्डिहाइडमधली या हायड्रोजन ॲटमने सॅटिस्फाय केली जाते आणि दुसरी जी व्हॅलन्सी आहे त्या आयदर अल्काइल ग्रुप ऑर अराइल ग्रुप यापैकी कोणीतरी त्या ठिकाणी सॅटिस्फाय केली जाते. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, अल्डिहाइड्स म्हणतोय. पुन्हा एकदा बघा सांगतो, द कार्बोनिल कंपाऊंड इन विच वन ऑफ द फ्री व्हॅलन्सीज ऑफ carbonyl carbon atom is satisfied by hydrogen atom and the other by an alkyl or aryl group are called aldehydes. आणि दुसरी डेफिनेशन काय सांगितलं, अल्डिहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे बघा, हे लक्षात ठेवा. डेफिनेशन माहिती असणं पाहिजे. एक व्हॅलन्सी सॅटिस्फाय कोण करते, अल्काइल और अराइल ग्रुप, आणि दुसरी जी व्हॅलन्सी जी आहे ती सॅटिस्फाय कोण करते तर हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी सॅटिस्फाय करते. फंक्शनल ग्रुप रिप्रेझेंट कसा केला जातो, -C डबल बॉन्ड OH याने त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं जातं. त्याच्यानंतर त्यामध्ये एक्झाम्पल माहिती आहेत, आपण बघितलेलं अगोदरच्या टॉपिकमध्ये एखादा एक्झाम्पल त्यामध्ये CH3C डबल बॉन्ड OH कशाचं एक्झाम्पल आहे, ॲसिटाल्डिहाइड. नोमेनक्लेचरमध्ये आपण बघणारच आहोत, फक्त आता सिम्पली तिथं नोमेनक्लेचर डिफाईन करायचं. ॲसिटाल्डिहाइड हे तिचं नोमेनक्लेचर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरं जे आहे HC डबल बॉन्ड OH फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड हे दोन जे आहेत हे दोन महत्त्वाचे आहेत बघा. याच्यावरती थेअरीला तुमच्या रिॲक्शन्स असतील, केमिकल प्रॉपर्टीज किंवा प्रिपरेशन मेथड याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. ठीक आहे, या दोन कंपाऊंड जे आहेत अल्डिहाइडमधले खूप महत्त्वाचे आहेत. बाकीचे जर एखाद्या वेळेस नाही आली तरी चालू शकते, पण हे दोन कंपाऊंड थेअरीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. या टॉपिकमध्ये आपल्याला याच्याच रिॲक्शन किंवा प्रिपरेशन मेथड जे आहेत किंवा युजेज जे आहेत ते आपल्याला पाहिजेत आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन जे आहे तो तुम्हाला थेअरीच्या एक्झामला विचारला जातो. ठीक आहे, हे झालं अल्डिहाइड. इथं त्या ठिकाणी मी बुक जे आहे ते बुक ठेवलेलं आहे, स्क्रीनशॉट काढून फर्दर तुम्ही त्या ठिकाणी नोट्स राईट केला तरी चालेल. क्लिअर दिसतं आहे, फक्त स्क्रीनशॉट काढून ते पुढचे जे पॉईंट जे आहेत ते मेन्शन करा. डेफिनेशन आहे, त्याच्यानंतर जनरल फॉर्म्युला, फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड ते त्या ठिकाणी कसं डिफाईन करायचं आहे. ज्यावेळेस तुमचा हा सबस्टिट्यूएंट असतो अल्डिहाइड त्यावेळेस त्याला फॉर्माइल म्हणलं जातं किंवा अल्डिहाइडिक ग्रुप म्हणलं जातं. एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून त्याच्यामध्ये हे पॉईंट जे आहेत हे पॉईंट डिफाईन करा. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे कीटोन. कीटोन म्हणजेच काय, तर या कीटोनमध्ये काय राहतं बघा, कीटोनमध्ये C डबल बॉन्ड O आणि R या दोन्ही पण व्हॅलन्सीज जे आहेत ह्या फ्री व्हॅलन्सीज सॅटिस्फाय करताना कोण सॅटिस्फाय करतं, अल्काइल ग्रुप किंवा अराइल ग्रुप सॅटिस्फाय करतो. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, कीटोन म्हणतोय. द कार्बोनिल कंपाऊंड इन विच both the valencies of carbonyl group are satisfied by alkyl group or aryl group are called ketones असं म्हणलं तरी चालते. किंवा कीटोन जे आहेत ते काय असतात, फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट असतात कशाचे, सेकंडरी अल्कोहोलचे. आपण बघितलेलं याच्या अगोदर. कीटोन डिफाईन करायचं झालं तर तुम्ही असं म्हणू शकता, कीटोन्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, किंवा दुसरं डेफिनेशन काय आहे, द कार्बोनाइल कंपाऊंड्स इन विच बोथ द व्हॅलन्सीज ऑफ कार्बोनाइल ग्रुप आर सॅटिस्फाईड बाय अल्काइल और अराइल ग्रुप असं सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही डिफाईन करू शकता. दोन्ही पण डेफिनेशन लक्षात ठेवा अल्डिहाइड आणि कीटोनच्या. थोडक्यात काही इथं मी डिफाईन करतो. ज्यावेळेस अल्डिहाइड फॉर्म करायचं असतं त्यावेळेस आपल्याला काय घ्यावं लागतं, तर प्रायमरी अल्कोहोल CH2OH. ज्यावेळेस आपण याचं ऑक्सिडेशन करतो
प्रायमरी अल्कोहोलचं, प्रायमरी अल्कोहोल का हा प्रायमरी कार्बन ॲटम आहे, बरोबर, त्याला ओ एच ग्रुप कनेक्ट आहे आणि याचं ज्यावेळेस ऑक्सिडेशन करतो त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन जे सी डबल बॉन्ड ओ आणि एचमध्ये त्याचं कन्व्हर्जन होते. बघा लक्षात आलं का. आणि H2O जो आहे तो त्या ठिकाणी बाहेर पडतो आणि हे अल्डेहाइड जे आहे ते अल्डेहाइड फॉर्म होतं. आणि कीटोनच्या प्रिपरेशनमध्ये सेकंडरी अल्कोहोल घ्यायचे RCHOH आणि R डॅश. ज्यावेळेस आपण या सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये काय मिळते तर कीटोन जे आहे ते कीटोन त्या ठिकाणी मिळते. म्हणून त्या ठिकाणी डिफाईन करताना आपण डिफाईन कसं करतो, अल्डेहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल अँड कीटोन्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल असं डिफाईन करतो. किंवा स्ट्रक्चरवरून तुम्ही त्या ठिकाणी डिफाईन करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये इथं दिलेलं आहे बघा, कीटोन्स द कार्बोनाइल कंपाऊंड्स इन विच two alkyl or aryl groups are directly attached to the free valencies of carbonyl carbon are called ketones. किंवा मी सांगितलेली ती डेफिनेशन जर राईट केली तरी चालू शकते. कीटोन्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. जनरली रिप्रेझेंटेशन हे तुम्हाला येतेच. फंक्शनल ग्रुप जो आहे तो तुम्हाला माहिती आहे, कीटोनिक फंक्शनल ग्रुप. देन एक्झाम्पलमध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचं एक्झाम्पल कोणतं आहे ज्याच्यावरती तुम्हाला थिअरीला क्वेश्चन विचारला जातो, CH3C डबल बॉन्ड O आणि CH3 हे एक्झाम्पल नोमेनक्लेचरमध्ये आपण बघणारच आहोत. या कंपाऊंडला आपण त्या ठिकाणी कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये काय म्हणतो, ॲसिटोन. कॉमन नेमच फक्त मी सांगणार आहे. ॲसिटोन कॉमन नेम खूप महत्त्वाचे आहे, तुम्हाला वेळोवेळी मी सांगतो. ॲसिटोन हे त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला पॉईंट समजले असतील सगळे. त्याच्यामध्ये काय अडचण आहे का बघा. पुन्हा अल्डेहाइड आणि कीटोन याची डेफिनेशन इथं दिसते. स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून त्या ठिकाणी राईट जरी केलं तरी चालतील नोट्स. ठीक आहे. क्लिअर दिसत असेल तर. जर क्लिअर दिसत नसेल तर मला पुन्हा पर्सनली मेसेज टाका, तुम्हाला त्या ठिकाणी इमेज आहे ती इमेज सेंड केली जाईल त्याचे. तर नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे तो आपल्याला बघायचा आहे, क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. कीटोनचं क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला पाहिजे. कीटोन जे आहेत ते कीटोन अल्डेहाइडचं क्लासिफिकेशन नाही, बघा आमच्यामध्ये फक्त कीटोनचं क्लासिफिकेशन आहे. कीटोन क्लासिफिकेशन. त्या कीटोन्सना क्लासिफाय करताना दोन कॅटेगरीजमध्ये त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहे, सिमेट्रिकल कीटोन्स आणि अनसिमेट्रिकल कीटोन्स. त्यालाच त्या ठिकाणी सिम्पल कीटोन्स म्हणलं जातं आणि अनसिमेट्रिकल कीटोन्सला काय म्हणलं जातं, मिक्स्ड कीटोन. आता हे सिमेट्रिकल कीटोन्स जे आहेत हे सिमेट्रिकल कीटोन्स म्हणजे काय एक्झॅक्टली, आणि अनसिमेट्रिकल कीटोन. अनसिमेट्रिकल कीटोन्स याच्या अगोदर आपण बघितले सिमेट्रिकल इथर्स, अनसिमेट्रिकल इथर्स किंवा सिम्पल इथर्स, मिक्स्ड इथर. त्याचप्रमाणे या ठिकाणी याला डिफाईन करायचे. सिमेट्रिकल कीटोन्समध्ये कार्बोनाइल ग्रुप जो आहे त्या कार्बोनाइल ग्रुपच्या दोन्ही साईडला त्या ठिकाणी काय राहतात, सिमिलर अल्काइल ग्रुप त्या ठिकाणी असतात. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, सिमेट्रिकल कीटोन्स लक्षात ठेवा. किंवा त्याला आपण काय म्हणतोय, सिम्पल कीटोन्स. आयदर साईडला कार्बोनिल ॲटमच्या किंवा ज्या फ्री व्हॅलन्सीज जे आहेत त्या फ्री व्हॅलन्सीजला त्या ठिकाणी सिमिलर अल्काइल ग्रुप्स किंवा आराइल ग्रुप अटॅच असतात, म्हणून त्या कीटोन्सला काय म्हटलं जातं, सिमेट्रिकल कीटोन्स. ठीक आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल आपण मगाशी बघितलेलंच आहे, CH3C डबल बॉन्ड O आणि CH3. या साईडला जर बघितलं तर इकडं हा CH3 ग्रुप आहे आणि इकडं सुद्धा CH3 ग्रुपच आहे. दोन्ही पण सिमिलर त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप जे आहेत त्या कार्बोनिल कार्बनला अटॅच आहेत, म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, सिमेट्रिकल कीटोन्स म्हणतोय. बघा लक्षात येते का, सिमेट्रिकल कीटोन्स. ठीक आहे. दुसरं अनसिमेट्रिकल कीटोन, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट. अनसिमेट्रिकल कीटोन्स म्हणजेच काय, त्यामध्ये जो कार्बोनिल ग्रुप जे आहे त्या कार्बोनिल ग्रुपच्या ज्या दोन्ही व्हॅलन्सीज आहेत त्या दोन्ही व्हॅलन्सीजला डिफरंट अल्काइल ग्रुप किंवा आराइल ग्रुप अटॅच असतात. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, सिमेट्रिकल कीटोन्स. किंवा त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतोय, अनसिमेट्रिकल कीटोन्स किंवा त्याला मिक्स्ड कीटोन्स असं त्या ठिकाणी म्हणतोय. बघा लक्षात येते का. अनसिमेट्रिकल कीटोन्स म्हणजेच काय, त्या ठिकाणी डिफाईन करायचं झालं तर कसं करता येईल, वेन both the alkyl groups present in a ketones are different then the ketones is called mixed or unsymmetrical ketones. किंवा फर्दर तुम्ही असं म्हणू शकता, both the valencies of carbon different alkyl groups or aryl groups are attached to the free valencies of
कार्बोनाइल ग्रुप इज कॉल्ड अनसिमेट्रिकल कीटोन ऑर मिक्स्ड कीटोन असं सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. म्हणजे थोडक्यात काय, RC डबल बॉन्ड O आणि या साईडला हा वेगळा त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप किंवा आराइल ग्रुप अटॅच असते, याला आपण अनसिमेट्रिकल कीटोन म्हणते. तर एक्झाम्पलमध्ये बघूया, CH3 C डबल बॉन्ड O देन CH2 आणि CH3 हे त्या ठिकाणी मी राईट केलेलं आहे स्ट्रक्चर. आता हा कार्बोनिल ग्रुप आहे. या कार्बोनाइल ग्रुपच्या एका साईडला त्या ठिकाणी CH3 आहे आणि एका साईडला त्या ठिकाणी कोणता ग्रुप अटॅच आहे, तर CH2 आणि CH3. म्हणजे दोन्ही साईडला त्या ठिकाणी वेगवेगळे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत, म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, अनसिमेट्रिकल कीटोन किंवा त्या ठिकाणी मिक्स्ड कीटोन म्हणलं जातं. हे मिक्स्ड कीटोन किंवा त्या ठिकाणी सिम्पल कीटोन, सिमेट्रिकल कीटोन्स किंवा अनसिमेट्रिकल कीटोन हे वर्डिंग जे आहे ते तुम्हाला कुठं पाहायला मिळणार आहे, जे तुमच्या JEEचे एक्झाम असतात किंवा तुमच्या नीटच्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हे वापरलं जातं. सिमेट्रिकल कीटोन्स किंवा सिम्पल कीटोन्स, अनसिमेट्रिकल कीटोन किंवा मिक्स्ड कीटोन. ए कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला जातो, त्याची रिॲक्शन दिली जाते आणि पुढे त्या ठिकाणी काय फॉर्म होतं ते सांगितलं जातं. सिमेट्रिकल कीटोन फॉर्म होतं आहे का, अनसिमेट्रिकल कीटोन त्याच्यामध्ये फॉर्म होतं आहे, हे त्या ठिकाणी डिक्टेट केलं जातं. असे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला JEEच्या एक्झाममध्ये फिक्स बघायला मिळतातच. त्यासाठी हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्ससुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे बुकमध्ये त्या ठिकाणी काही जण सांगतात, काही जण सांगत नाहीत, पण हे लक्षात ठेवा, सिमेट्रिकल कीटोन्स आणि अनसिमेट्रिकल कीटोन्स हे वर्डिंग आपल्याला कुठं येणार आहे. थेरीला ह्याच्यावरती क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन विचारलं जात नाही, फक्त अंडरस्टँड करून घ्यायचं. साधा सोपाच पॉईंट आहे, फक्त अंडरस्टँड करून घ्यायचं आहे की बाबा हा कुठेही कुठल्याही एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मग ते तुमच्या नजरेखालून किंवा त्या ठिकाणी ऐकण्यातून गेलं पाहिजे. सिमेट्रिकल कीटोन्स म्हणजे काय आणि अनसिमेट्रिकल कीटोन्स म्हणजे काय. नोमेनक्लेचर जे आहे ते पुढे डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नोमेनक्लेचर घेणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला नोमेनक्लेचरमध्ये बाकी सगळे कीटोन्स असतील त्या कीटोन्सचं नोमेनक्लेचर त्या ठिकाणी घेणारच आहोत. कॉमन नेम असेल किंवा IUPAC नेम असेल ते. ठीक आहे. इथं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. क्लासिफिकेशन त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून त्या ठिकाणी तुम्ही क्लासिफिकेशन जर लिहिलं तरी चालू शकते. पुन्हा बघा, क्लासिफिकेशन जे आहे ते कीटोनचं ते कशावरती डिपेंड आहे, तर अल्काइल ग्रुप कुठल्या टाईपच्या अटॅच आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन डिपेंड आहे. सिम्पल कीटोन्स किंवा त्याला सिमेट्रिकल कीटोन्स म्हणतो, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हेन बोथ द alkyl groups present in a ketone are identical then the ketones is called a simple or symmetrical ketones. ठीक आहे. रिप्रेझेंटेशन त्याचं कसं केलं जातं त्याच्यामध्ये एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत. देन नेक्स्ट, मिक्स्ड कीटोन्स किंवा अनसिमेट्रिकल कीटोन्स वेन बोथ द अल्काइल ग्रुप्स प्रेझेंट इन ए कीटोन are different then the ketone is called mixed or unsymmetrical ketone.